झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि यानंतर होतो ठाण्याच्या बातमीकडे। ठाणे महानगरपालिकेने केलेले नाले सफाईचे दावे कालच्या अर्धा तासाच्या पावसानं फोल ठरले। ठाण्यात काल अचानक झालेल्या पावसामुळे ठाणेकर सुखावले असले तरी या पावसाचा फटका ठाण्यातल्या इंदिरानगर भागातल्या रहिवाशांना बसलाय। कालच्या पावसामुळे या भागातील रहिवाशांच्या घरात चक्क गुडघाभर पाणी शिरलंय। इंदिरानगर परिसरातील नाले सफाई झालीच नव्हती। याबाबत स्थानिक नगरसेवकांनी महानगरपालिका प्रशासनाला तशा सूचनाही दिल्या होत्या, मात्र पालिका प्रशासनानं त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानं इथे राहणाऱ्या रहिवाशांवर ही वेळ आली आहे। पहिल्याच पावसानं पालिकेनं नाले सफाईबाबत जे दावे केले होते ते सर्व फोल ठरवले। पहिल्याच पावसात ठाणेकरांची झालेली ही अवस्था पाहून उद्धव ठाकरेंनी आत्ताच इकडे लक्ष द्या अशी अपेक्षा ठाणेकरांनी व्यक्त केली आहे। तर आपण बघतोय की अर्थातच नाले सफाईचे दावे केले होते पालिकेनं ते काय की जणू काही भरपूर पाऊस झाल्यासारखा पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना हे पाणी काढावं लागतं। हे गुडघाभर पाणी तिथे साचलं होतं ठाण्यामध्ये इंदिरानगर इथे। इंदिरानगरमधील घरांमध्ये देखील हे पाणी शिरलं। ठाणे महानगरपालिकेने केलेले नाले सफाईचे दावे आहेत हे किती फोल आहेत हे काल अर्धा तासच पाऊस झाला त्यामध्ये ठरवले आहेत। ठाण्यात काल अचानक पाऊस झाला आणि ठाणेकर सुखावले असले तरी या पावसाचा फटका ठाण्यातल्या इंदिरानगर भागातल्या रहिवाशांना बसलाय। कालच्या पावसामुळे या भागातील रहिवाशांच्या घरात चक्क गुडघाभर पाणी शिरलं। आपण बघू शकतो दृश्य कशा तऱ्हेने हे नाले तुंबले आहेत। पहिल्याच पावसामध्ये म्हणजे अक्षरशः गुडघ्याभर पाण्यामधून लोकांना जावं लागत होतं। गुडघाभर पाणी शिरलं। इंदिरानगर परिसरातील नाले सफाई झालीच नव्हती। याबाबत स्थानिक नगरसेवकांनी महानगरपालिका प्रशासनाला तशा सूचनाही दिल्या होत्या, मात्र पालिका प्रशासनानं त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानं इथे राहणाऱ्या रहिवाशांवरती ही वेळ आलेली आहे। पहिल्याच पावसानं पालिकेनं नाले सफाईबाबत जे दावे केले होते ते सर्व फोल ठरवले। पहिल्याच पावसात ठाणेकरांची झालेली ही अवस्था पाहून उद्धव ठाकरेंनी आत्ताच इकडे लक्ष द्या अशी अपेक्षा ठाणेकरांनी व्यक्त केली आहे। ठाणे परिसरातही मध्यरात्री सरी बरसल्या। गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं सारेच हैराण आहेत, मात्र रात्री उशिरा झालेल्या पावसानं हवेत गारवा निर्माण झाला। एकीकडे पावसानं हजेरी लावली असताना दुसरीकडे महापालिकेच्या नाले सफाईचे दावे उघडे पडले। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी आहेत कपिल राऊत। कपिल, इंदिरानगर हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं, जसं तिथली नाले सफाई झालेलीच नाही असं वाटतंय। खरं तर हे सगळे दावे जे होते पालिकेचे ते फोल ठरले आहेत। असे कितीतरी भाग असेल की जिथे नाले सफाई अजूनपर्यंत झालेली नसेल, काय सांगाल? नक्कीच मृदुला, काल रात्री एक फक्त निव्वळ पाऊस पडलेला आहे आणि या पावसामध्ये इंदिरानगरमधले 20 ते 25 कुटुंबियांच्या घरात नाल्याचं पाणी शिरलंय। पण दृश्यामध्ये पाहू शकता भयानक दृश्य आहेत ती। गुडघावर पाणी घुसलंय त्यांच्या घरामध्ये आणि त्यांचा पूर्ण संसार उद्ध्वस्त केलेला आहे। पालिकेने या अगोदर दावे केले होते का आमची नाले सफाई किंवा रस्त्याची कामं पूर्ण झालेली आहेत, परंतु हे सर्व दावे फोल ठरलेले आहेत। हा फक्त अर्धा ते पाऊण तास पडलेला पाऊस होता। जर खरोखर पावसाळा सुरू झाला आणि पाऊस जर जोरात पडला तर या लोकांची हालत काय होईल हा एक विचार करण्याचा भाग आहे। त्यामुळे पालिकेने जे दावे केले ते पूर्णतः फोल ठरले असंच म्हणावं लागेल। धन्यवाद कपिल, माहिती दिल्याबद्दल। आपले प्रतिनिधी ठाण्याहून आपल्याला ही माहिती देत। झी 24 तास एक पाऊल पुढे।